नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर आजचा विषय शीर्षकावरून तुम्हाला समजला असेल की काय असणार आहे आणि एक्झॅक्टली हा प्रॉब्लेम कोणत्याही वेळी आपल्याला येऊ शकतो। म्हणजे त्याला कोणत्या हिवाळा पावसा उन्हाळा याची गरज नसते किंवा कोणत्याही वयोगटाची गरज नाही। हा प्रॉब्लेम जनरली सर्व लोकांमध्ये आढळून येतो आणि हा इतका असतो की हा खूप तुम्ही क्रीम वापरले तरी जात नाही किंवा यासाठीचे जे क्रीम आपण यूज करू शकतो ते प्रचंड महाग असतात। परंतु काही गोष्टीतून आपण जे पण आपल्याला प्रॉब्लेम येतात आहे ते इतक्या छानरित्या लवकरात लवकर कमी करू शकतो। परंतु ते काय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा। यामधला आपण दोन असे आपल्याला समस्या येतात त्यावर आपण बोलणार आहोत। एक म्हणजे पहिलं जे आहे ते आहे जेव्हाही आपल्याला पिंपल्स येतं किंवा कोणतेही छोटे छोटे बम्स आले असेल ते गेल्यानंतर काळे डाग आपल्या चेहऱ्यावरती असतात। म्हणजे बऱ्याचदा आपण बघितलं पिंपल्स संपूर्ण नाहीसे झाले की त्याचा मार्क आपल्या चेहऱ्यावरती राहून जातो किंवा खूपदा असं होतं की आपल्याला अचानक खूप सनबर्न झालं, म्हणजे एकदम उन्हाच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये आलो तरी थोडासा काळवटपणा काळे डाग येतात आणि याला कमी करण्यासाठी खूप वेळ लागतो किंवा याच्यासाठीचे जर रिअल तुम्हाला क्रीम यूज करायचे असेल ते खूप महाग आहे। परंतु आपण अगदी घरी हा उपाय करू शकतो। आता काय करायचं आहे तुम्हाला, जेव्हा आपण केळं सिंपल एक केळं घ्यायचं आहे त्याला पहिले वॉश करून घ्या, कारण की आपण मार्केटमधून आणलेलं असतं। कोणतीही गोष्ट पहिले वॉश करून घ्या आणि ती साल आपल्याला वापरायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती साल थोडीशी छोटे छोटे पीसेसमध्ये त्याला कापून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला ती साल टाकल्यानंतर त्यामध्ये तुरटी टाकायची आहे जी आपल्याला कुठल्याही शॉपमध्ये भेटेल। आणि जर तुमच्या स्किनला सहन होत असेल, मला वाटतं जर तुम्ही पहिल्यांदा हा मास्क यूज करत असाल तर अगदी थोडंसं तुम्ही त्याचा सोडा आणि त्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही करत असाल तर माझं असं मत आहे की तुम्ही अगदी थोडा यूज करा। जर ते तुम्हाला खूप छानपणे सूट झालं तर मग थोडीशी तुम्ही मात्रा नंतर वापरू शकता, नंतर तुम्ही वाढवू शकता। आणि या तीनही गोष्टीला म्हणजे केळाची साल, तुरटी आणि त्याच्यानंतर खाण्याचा सोडा याला छान ग्राइंड करून घ्यायचं आणि त्याची पेस्ट तुम्हाला चेहऱ्यावरती लावायची आहे 10 मिनिट 15 मिनिट जोपर्यंत थोडीशी ती सुकत नाही आणि चेहरा वॉश करायचा आहे। याने तुमचे कोणतेही पोस्ट ॲक्ने मार्क जे तुम्हाला पिंपल्स नंतर आलेले असतात किंवा कधी कधी सूर्याच्या किरणामध्ये खूप जास्त कॉन्टॅक्ट आल्यामुळे सुद्धा ते मार्क्स येतात त्या सुद्धा कमी होणार आहे। परंतु याला तुम्हाला एकच करायचं आहे, याला अगदी आठवड्यातून तुम्ही 2दा करत असाल तर प्लीज रेग्युलर करा, म्हणजे जिथपर्यंत ॲटलिस्ट 3-4 महिने ही गोष्ट करत राहा, जेणेकरून त्याला ना खूप छानरित्या तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। त्याच्यामुळे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही अगदी सातत्याने ती गोष्ट करा आणि या मास्कने तुम्हाला उत्तमरित्या खूप छान फरक जाणवणार आहे आणि तुमचे पोस्ट ॲक्ने मार्क असो, तुमचे काळे डाग किंवा कोणतेही असे डाग जे तुमच्यावर जात नाही आहे, ज्याच्यासाठी खूप तुम्हाला मेहनत घ्यावी लागते, याने नक्कीच आहे। आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे खूपदा असं होतं की आपल्याला आपली स्किन लूज होते, आपली स्किन एकदम डल दिसायला लागते किंवा असं होतं की आपण कोणत्या ट्रिपवरून आल्यानंतर आपल्या स्किनवरती ना एक फरक जाणवतो, एकदम डलनेस आलेला असतो किंवा नॉर्मली सुद्धा जर खूप एक्झर्शन झालं असेल खूप असेल तर आपल्या चेहऱ्यावरती ते जाणवतं। तेव्हा इन्स्टंटली जर तुम्हाला काहीतरी फरक जाणून घ्यायचा असेल, म्हणजे एकदम छान ग्लोई जर तुम्हाला चेहरा आणायचा असेल, त्याच्यासाठी काही तुम्हाला खूप वेगळं करायची गरज नाही। केळं घ्यायचं आहे फक्त या मास्कमध्ये तुम्हाला साल न वापरता छान केळाचा जो व्हाईट पल्प असतो तो तुम्हाला एकदम वापरायचा आहे आणि त्यामध्ये अगदी चम्मचभर तुम्हाला शहद वापरायचं आहे। ते छान तसं मास्क तयार करून घ्या आणि ती चेहऱ्याला छानरित्या लावा, 10-15 मिनटं सुकू द्या आणि चेहरा वॉश करा। याने तुम्ही जर थकलेले असाल, तुमच्या चेहऱ्यावरती खूप टायर्डनेस आलेला असेल किंवा तुमच्या चेहऱ्यावरती इतका
निस्तेजपणा असो किंवा डलनेसपणा असो आणि तुम्हाला इन्स्टंटली काहीतरी फरक जाणवायचा असेल तर हा मास्क खूप छानरित्या काम करतो. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी कोणतीही आपल्याला महाग गोष्ट वापरायची नाही आहे, जी आपल्या घरी असेल तीच वापरायची आहे. याने तुम्हाला इन्स्टंटली जे असं मार्केटमध्ये मास्क असतात की इन्स्टंटली तुम्हाला ग्लो देईल, इन्स्टंटली तुम्हाला देईल, पण घरगुती हा मास्क तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला नक्की फरक जाईल. अशा रीत्या मी तुम्हाला 2 मास्क आज सांगितले आहे. ज्याचा पहिला मास्क अशासाठी होता की तुमचे काळे डाग अगदी कमी करण्यासाठी. फक्त मी तुम्हाला म्हणते की प्रत्येक गोष्टीला तुम्हाला खूप सातत्याने करावं लागेल, जेणेकरून तुमच्या स्किनला त्याची एक रूटीन होऊन जाईल की त्यामुळे मग तुम्हाला जे पण तुमचे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व नक्की होईल. आणि दुसरा मास्क मी सांगितला जेव्हा तुम्हाला इन्स्टंटली ग्लो आणायचा आहे, इन्स्टंटली टायर्डनेस थोडा कमी करायचा आहे, तुमच्याकडे जर सोलिंग आलं असेल, एकदम थोडासा चेहरा खूप तुम्हाला असं वाटतं असेल की डल दिसतो आहे, त्याच्यासाठी सुद्धा हा मास्क खूप छानरित्या काम करतं. आणि आय होप तुम्ही ह्या दोन्ही मास्क ट्राय कराल. आणि जर तुम्हाला काहीही फायदा झालेला तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जाण्याच्या आधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर जणांना तुम्ही व्हिडिओ शेअर करत राहा. आणि जर तुम्हाला आणखी काही समस्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवेन. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.